मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक 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 स्वागत मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बघा जुना मुंबई पुणे रोड हा बघा खोपोलीवरून हा जातो. तर बघा हा आता आम्ही इथं खोपोलीमध्ये उभा आहे. खोपोलीच्या घाट जिथून स्टार्ट होतो त्या पहिल्या वळणालाच आम्ही इथं उभा आहे. आणि मित्रांनो, आपण स्वातंत्र्यवीर सिंगरोबा याने जे आपलं हे केलं, देशासाठी बलिदान केलं, त्या सिंगरोबाची आणि घाटाची काय माहिती आहे ते मित्रांनो आपण पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला पूर्ण घाटाचं बघा दर्शन घडवणार आहे मित्रांनो. आणि जिथे वीर सिंगरोबा यांचं हत्या म्हणजे त्यांना गोळी घालून मारण्यात आलं ते बी, आणि तिथं मंदिर वजा स्मारक बांधलं आहे, तर ते बी तुम्हाला मी दाखवणार मित्रांनो. तर बघा हा घाट बघा आता इथूनच स्टार्ट होतो बघा, हे पाहू शकता तुम्ही. आणि तिकडे हा घाट पूर्ण आम्ही घाट चढून तुम्हाला दाखवणार आहे. घाट बघा कुठं वळण आहेत, नागमोडी वळणं कुठं आहेत, एकदम अशी खडतर अशी वळणं आहेत. त्या खडतर वळणातून आणि या सह्याद्रीच्या डोंगरातून हा वीर स्वातंत्र्यवीर सिंगरोबाने इंग्रजांना रस्ता दाखवलेला आहे. तर मी त्या इंग्रजाबद्दल आणि स्वातंत्र्यवीर सिंगरोबा यांच्याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे आणि तुम्हाला घाटाचं दर्शन लावणार आहे मित्रांनो. तर चला आपण घाटाला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, आम्ही घाट चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर बघा आता आम्ही घाट चढण्याला आम्ही सुरुवात केली आहे. बघा हा घाट बघा आपले वीर आणि स्वातंत्र्यवीर सिंगरोबा यांनी त्यांच्या ज्ञानातून हा घाट बघा दाखवण्यात आला आहे. इंग्रजांना त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या पद्धतीने बघा इंग्रजानं ह्या घाटाचं वैज्ञानिक पद्धतीनं आणि सिंगरोबा यांच्या माहितीनुसार ह्या घाटाचं म्हणजे या जंगल सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जंगलातून हा बघा रस्ता काढलेला आहे. आणि हा रस्ता तुम्हाला दाखवण्याचा मी बघा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता बघा हा घाट रस्ता कसा आहे बघा. आणि ह्या बाजूला बघा ही खोपोली आहे, ही खोपोली पाहू शकता तुम्ही. आणि बघा हा घाट रस्ता चालू झाला आहे बघा. ही वळण आहे बघा, अशी नागमोडी वळण आणि एकदम खतरनाक अशी जुना रोड आहे. आणि ह्या रोडवरून पहिले बघा येणारे आणि जाणारे दोन्ही वाहनं जात असत. आता मेगा हायवे आणि मिसिंग लिंक चालू झाल्यामुळे इथील जे वाहनांची जे वर्दळ आहे ती तिकडे डिवाईड झाल्यामुळे बघा इथं हा रस्ता जरा खुल्ला आहे. तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आणि बघा हा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हा वळण आलं बघा, हे दुसरं वळण आहे. आणि बघा हे जंगल दऱ्या खोऱ्या असा हा बघा रस्ता आहे. तर मित्रांनो थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो मी. वीर सिंगरोबा म्हणजे स्वातंत्र्यवीर सिंगरोबा यांची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, सिंगरोबा हे या खोपोली येथील बोरघाट किंवा लोणावळा घाट याला बोलतात, खंडाळा घाट बोलतात. तर या खंडाळामध्ये बघा त्यांचं इथं बालपण गेलेलं आहे. आणि सिंगरोबा लहानाचं म्हणजे सिंगरोबाचा जन्म आहे बघा किती साली आहे मित्रांनो, 1818 साली सिंगरोबा यांचा जन्म या घाटातच झाला. आणि 1818 पासून ते 1853 पर्यंत मित्रांनो सिंगरोबा या घाटातून आपल्या मेंढ्या, शेळ्या, गुरे, ढोरे चारण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांना ह्या गोरेढोरे प्रत्येक ठिकाणी बघा यांना गोरेढोरे चारण्यामुळे प्रत्येक जमिनीचा आणि प्रत्येक भागाचा त्यांना येथील जमिनीचा भागाचा दरेखोरे, ओढे नाले बघा हे वळण बघा एकदम हार्ड आहे बघा. इथं पहिल्या गाड्या मित्रांनो भरपूर ब्रेकडाऊन गाड्या व्हायच्या. आणि हा बघा एकदम चढण आहे, एकदम इथं हार्ड चढण आहे. येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या दोन्ही साडून मित्रांनो ह्या बाजूनच जात होत्या. तर बघा तुम्ही पाहू शकता लोक कशी बघा
येत आणि जातात आणि एकदम चढ एकदम होतं. आणि हा सिंगल रस्ता म्हणजे येण्या जाण्याचा एकच रस्ता असल्यामुळे इथं ज्यावेळेला ॲक्सिडेंट व्हायचा किंवा गाडी ब्रेकडाऊन व्हायची तर त्या टायमाला हे ट्रॅफिक निघण्यासाठी 2-2 दिवस जायचं. लोकांना गावाला जायला 1-2 दिवस लेट व्हायची. तर बघा हा असा जुना रस्ता आहे. आता ह्या रोडवर तुम्हाला एवढं ट्रॅफिक दिसत नाही मित्रांनो, आहे तरी पण. तर मित्रांनो बघा हे असा बघा हा रस्ता आहे. आणि या सिंगरुबानी बघा पावलोचा हा रस्ता दाखवलेला आहे. इंग्रजांना आहे. इंग्रज ज्या वेळेला त्यांना रस्ता दाखवत होते सिंगरुबाजी, त्या टायमाला सिंगरुबाजी पुढे चालवत होते आणि इंग्रज सरकार म्हणजे ब्रिटिश सरकार हे त्यांचे अधिकारी ह्या सिंगरुबाजीच्या पाठीमागून आहे ना, त्यांनी हा रस्ता पूर्ण खंडाळा म्हणजे पूर्ण घाट त्यांना दाखवलेला आहे. आणि इंग्रजांनी त्यांचे वैज्ञानिक ज्ञान वापरून आणि त्या सिंगरुबाजींनी दिलेल्या माहितीप्रमाणे कड्या, कपारे, नद्या, नाले, ओढे, नंतर चढण उतार, चढणाला कसा रस्ता तयार करायचा, उताराला कसा रस्ता तयार करायचा. तर मित्रांनो बघा हे सिंगरुबाजींनी इंग्रजांना दाखवलेला आहे मित्रांनो. त्यातूनच हा इंग्रजांनी रस्ता तयार केलेला मित्रांनो. बघा हा 4 व्हीलर म्हणजे 4 व्हीलर, 4 व्हीलर, 6 व्हीलर, 8 व्हीलर, 10 व्हीलर अशा गाड्यांसाठी हा रस्ता आहे बघा मित्रांनो. आणि तर त्याची एक कहाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो. म्हणजे इंग्रजाची आणि सिंगरुबाची गाठभेट कुठे झाली तर मित्रांनो हे सिंगरुबाजी ह्याच बघा ह्या दऱ्याखोऱ्यातून चढण उतर वळण नदी नाले काय धबधबे वगैरे असे भरपूर आणि जंगल एकदम घनदाट जंगल होतं मित्रांनो. आता हे जंगल जरा थोडं कमी झालं पण 1818 साली एवढं घनदाट जंगल होतं की माणसाला आणि चालाय आणि मुंगीला सुद्धा जायला रस्ता नव्हता, अशी झाडं होते. तर मित्रांनो हे बघा ह्या झाडा झोडपात का नाही सिंगरुबाजी दररोज मेंढरं चारायला यायचे. त्यांची स्वतःची मेंढरं गाया बैल वगैरे असायचे. ते स्वतः इथं घेऊन येऊन का नाही स्टार्टपासून वरती चढणापर्यंत म्हणजे जिथं त्याचा माता आहे त्या मात्यापर्यंत यांचा रस्ता म्हणजे मेंढ्या चारत असत. त्यामुळे त्यांना या भागाची पूर्ण माहिती दरे खोरे चढ कुठं आहे उतार कुठं आहे तर याची पूर्ण भागा माहिती होती. आणि त्या पद्धतीने दररोज शेळ्या चारायचे. अशातच बघा 1850 साली इंग्रज सरकाराचे अधिकारी ह्या जंगलामध्ये येत होते. तर सिंगरुबाद याचे आणि जायचे तर दररोज त्यांचा हा नित्यक्रम होता. तर ते सिंगरुबाजी एका झाडाखाली किंवा एखाद्या आडोश्याला किंवा मेंढराच्या पाठीमागे असताना या इंग्रज अधिकाऱ्याला पाहत असत. एक दिवशी न राहता सिंगरुबा बोलले की उद्या मी ह्या इंग्रज अधिकाऱ्याला हे कशासाठी येतात या सह्याद्रीच्या रांगामध्ये मोठमोठ्या पर्वतामध्ये यांना काय करायचं आहे ते मी विचारेन. असा त्यांनी निर्णय घेतला. आणि दुसऱ्या दिवशी इंग्रज अधिकारी आले आणि सिंगरुबाजी त्यांच्याजवळ गेले आणि बोलाले, साहेब इथं तुम्ही दररोज येता, मी तुम्हाला पाहतो येता जाता तर तुमचा काय विचार आहे डोंगरामध्ये करायचा किंवा डोंगरामध्ये करायचा काय विचार आहे, काय प्लॅनिंग आहे तुमचं. तर असं बोलल्यानंतर मित्रांनो इंग्रज अधिकारी त्यांना बोलू लागले की त्यांना सांगितलं की मित्रांनो आम्हाला इथे तर मित्रांनो बघा इथं मध्यावर बघा हे बरोबर आहे ना घाटाच्या मध्यावर बघा सिंगरुबाचे यांचं मंदिर वजा स्मारक आहे. तर बघा हे आपण आता इथं दाखवणार आहे मित्रांनो. तर बघा हे स्मारक कसं आहे, मंदिर कसं आहे, त्याची काय तर पाहू शकता आपण. तर बघा हे बघा वरती लिहिलेलं आहे बघा सिंगरुबा मंदिर. तर पाहू शकता तो बघा इथं हे बघा मुंबई ते पुणा रोड बघा जुना पुणा रोड आहे बघा. त्या जुन्या पुणा रोडवर बघा हे सिंगरुबा यांचं मंदिर आहे. तर बघा इथं हे मंदिर वजा स्मारक बांधलेलं आहे बघा. असं सुंदर आणि देखणं मंदिर तुम्ही पाहू शकता. तर बघा इथून बघा वरती जाण्यासाठी अजून रस्ता आहे आणि मध्यावर बघा हे सिंगरुबाचं मंदिर आहे.
तर मित्रांनो मी तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार, मंदिरामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा आपण बघा इथं आता ह्या मंदिराजवळ आलेलं बघा आणि तर त्यांची आपण पाया पडणार आहे. तर बघा इथं सिंदूरबांचा इथं तांदळा आहे बघा, इथं बाला मोठा असा तांदळा याला सिंदूर लावलेला आहे. यांचे डोळे वगैरे आहेत इथं बघा. तर इथं त्रिशूल आहे आणि त्रिशूलला बघा घुंगरू आहे आणि बघा हे सिंगुरबाजीचा फोटो आहे. तर आपण त्यांच्या पाया पडून त्यांचं नतमस्तक होणार आहे. तर पहा तुम्ही इथं पाहू शकता तो लोक जे गाड्या घेऊन येतात मित्रांनो, तर गाड्यातून ह्या नाणे फेकून ह्या सिंगुरबाजीला वंदन करतात आणि पाया पडतात आणि पुढे जातात. कारण की आपला पुढील प्रवास हा सुखकर व्हावा ह्या इथून बघा प्रत्येक गाडी इथे येऊन थांबते, सिंगुरबाजीच्या पाया पडते आणि पुढे निघून जाते. तर बघा असं हे बघा सिंगुरबाजीचं जो मंदिर आहे तर त्यांनी दाखवलेला घाट आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आपण आता पुढील मार्ग चालू करूया आपण. तर बघा हे घाटाच्या मध्यावर बघा सिंगुरबाजी यांचं वीर सिंगुरोबा स्वातंत्र्यवीर सिंगुरोबा यांचं मंदिर होतं. तर आता मंदिरापासून आता वरती आपण चाललेलं बघा. तर बघा सिंगुरोबांना किती ज्ञान होतं, त्यांनी कशा पद्धतीनं बघा हा रस्ता दाखवला आणि आपल्याला देशाचं दळणवळण चालू करण्यासाठी आपल्या भारताची मोठी भरभरारी व्हावी यासाठी बघा त्यांनी किती प्रयत्न केलेला आहे आणि आपलं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. तर मित्रांनो बघा हा एकदम चढण आहे, हाड चढण आहे, वळणाचं एकदम वळण आहे इथं. तर तुम्ही पाहू शकता हाड रस्ता होता पहिलं, एवढा ट्रॅफिक होतं म्हणजे एवढी गर्दी होती की गाड्या चढताना उतरताना एकदम लोकांना त्रास व्हायचा. हे बघा एकदम हाड असं वळण आहे इथं, जुना रस्ता आहे बघा. किती फुटाचा असेल सरासरी तर बघा 20 फुटाचा रस्ता असेल. या 20 फुटामध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या असायच्या आणि त्यात एखादी जर गाडी बंद पडली तर पाठीमागे ट्रॅफिक जाम व्हायचं. तर बघा हे असा घाट आहे बघा. तर हा सिंगुरबाजीनं हा दाखवलेला घाट आहे इंग्रजांना. दोन्ही रस्ते दाखवले आहेत मित्रांनो, लोहमार्गाचाही रस्ता दाखवलेला आहे आणि मोटर वाहनाचाही रस्ता दाखवलेला आहे. तर दोन्ही रस्ते आहे ना इंग्रजांनी सांगितलेल्या माहितीनुसार आणि त्यांचं ज्ञान वापरून बघा असं भला मोठा रस्ता तयार केला आणि भला मोठं हे केलं आहे. तर मित्रांनो हा रस्ता बघा इथपर्यंत चालू म्हणजे घाट चालू आहे आणि घाट हा जिथं चांगला रस्ता आहे तिथं चांगला आणि जिथं घाट पोखरण्याची वेळ म्हणजे दगड रस्ता फोडण्याची वेळ आली असेल तर रस्ता फोडू नये ना इंग्रजांनी हा रस्ता बनवलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी खंडाळा घाट किंवा बोरघाट याचं मी तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही पाहिला आहे किंवा नाही सांगता येत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर बघा हे एकदम चढण आहे, एकदम हे बी एकदम चढण आहे. अशा या चढणातून आणि दऱ्याखोऱ्यातून घाटातून वरती माथ्यावर जाण्यासाठी बघा सिंगुरबाजीने इंग्रजांना चांगल्या पद्धतीने रस्ता आणि लवकर पोचण्याचा असा रस्ता दाखवलेला आहे आणि त्या पद्धतीने इंग्रजांनी बघा रस्ता आणि त्यांनी चालवत. तर मित्रांनो इंग्रजांनी मुंबई ते ठाणा रेल्वे तयार केली होती, परंतु त्यांना दळणवळणासाठी किंवा आपला व्यापार चालवण्यासाठी अडचण येऊ लागली. त्यामुळे त्याने हा विचार केला की आपल्याला पूर्ण भारतामध्ये मुंबईला जोडली पाहिजे, रेल्वे मार्गाने किंवा मोटर मार्गाने जोडली पाहिजे. त्यासाठी त्याने पाऊल उचललं आणि एक दिवशी ते खंडाळा घाटामध्ये रस्ता शोधण्याच्या मार्ग रेल्वेचा रस्ता आणि मोटरचा म्हणजे वाहनांचा रस्ता शोधण्यासाठी ते खंडाळा घाटामध्ये यायचे आणि दररोज याचे माघारी जायचे, दररोज याची माघारी येते. एवढे धूर्त विद्वान असे इंग्रज असताना त्यांना हा रस्ता कुठून काढायचा हे समजत नव्हतं. तर मित्रांनो आपण कुठपर्यंत आलो तर सिंगुरबाजी त्यांची गाठ सिंगुरबाजी त्यांनी ठरवलं की इंग्रजांना उद्या विचार आहे. तर इंग्रज लोकांना म्हणजे इंग्रज अधिकाऱ्याला सिंगुरबाजीने विचारलं की तुम्ही इथं दररोज कशासाठी येतात.
तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं की आम्हाला मुंबई ठाणे हा पुण्यापर्यंत आम्हाला हा मार्ग जोडायचा आहे, म्हणजे तयार करायचा आहे. त्यामुळं आपल्या देशाचं दळणवळण चांगल्या पद्धतीने सुरू होऊन आपल्या देशाची प्रगती होईल, त्यासाठी आम्हाला हे रस्ते तयार करायचे आहेत. तर मित्रांनो चला, तर आपण आता पुढे पाहूया. चला जाऊ दे. तर पुढे बघा हा रस्ता तयार केला आहे. आपण बघा शिंगरावच्या मंदिरापासून भरपूर आपण पुढं आलेला आहे. आणि मित्रांनो अशा पद्धतीनं त्यांनी रस्ता दाखवलेला आहे आणि त्या पद्धतीने बघा हा रस्ता तयार केला आहे. तुम्ही पाहू शकता हाच रस्ता तो आहे की ज्या शिंगोबाजींनी जे रस्ता दाखवला आणि त्यांच्या आधारे बघा हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. आता त्याला मॉडिफिकेशन मध्ये चांगल्या पद्धतीने बांधण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आता रेल्वेबद्दल आपण थोडी विचार करतो. मित्रांनो रेल्वे हा सरळ रस्ता असतो. रेल्वे कुठं वाकडं तिकडे जात नाही, तर सरळ जाते. त्या पद्धतीने आहे ना शिंगोबाजीने त्या रेल्वेबद्दल बी आणि म्हणजे रेल्वेचे रूळ कसे टाकावे, रस्ता कसा करावा त्याबद्दल बी त्यांना माहिती सांगितली. आणि 1850 ते 1852 पर्यंत इंग्रजांनी हा रस्ता तर बघा रेल्वे रूळ जिथं आपल्याला डोंगर फुडून रस्ता तयार करतात त्या पद्धतीनं मार्गदर्शन शिंगोबाजींनी त्यांना दिलं. आणि त्या पद्धतीनं इंग्रजांनी ज्या वेळेला दगड फोडण्याची किंवा डोंगर फोडून आपल्याला बोगदा तयार करताना रस्ता सरळ करायचा आहे, त्या पद्धतीने त्यांनी ते डोंगर फोडले आणि बोगदे तयार केले. त्या बोगद्यातून गाडी कशी जाय रूट टाकले आणि त्यांनी लोहमार्ग आणि आपला गाड्यांचा रस्ता तयार केला. मित्रांनो तर बघा आपण आता जिथं बोगदा आहे या घाटात जो पहिला बोगदा झाला तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. शिंगोबाजींनी दाखवलेलं ते मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी बघा खंडाळा घाटामध्ये पहिला बोगदा तयार करून बघा हा रोड तयार केलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा हा तुम्ही पाहू शकता बघा तो रेल्वे मार्ग आहे बघा, तो रेल्वे मार्ग आणि तो पहिला बोगदा इथेच इंग्रजांनी पहिला बोगदा तयार करून बघा रेल्वे मार्ग तयार केला. तर मित्रांनो बघा हा असा एकंदरीत हा खंडाळा घाटाचा परिसर आहे बघा. तर तुम्ही पाहू शकता बघा हा असा चारी बाजून आता रस्ते तयार झाले. ते बघा मेगा हायवे आहे, हा मेगा हायवे आहे आणि मिसिंग लिंक बी बघा तिकडे चालू झालेला आहे. तर बघा असा एकंदर बघा असा घाटातून बघा दगड नाले तोडून बघा हा रस्ता बनवलेला आहे. आणि बघा रेल्वेचा बी तुम्हाला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा हा रेल्वे महामार्ग आहे बघा. तुम्ही सांगतो बघा तो रेल्वे बोगदा दिसतो, तिथून लांबून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो, पण तुम्हाला दिसतो की नाही सांगता येणार. पण बघा हा पहिला हा रेल्वेचा बोगदा तयार करून बघा मुंबई ते पुन्हा रेल्वे बघा इथं जॉईन करण्यात आले. बघा तो समोर जो हा बोगदा आहे डोंगरातून बघा बोगदा काढून बघा रेल्वे पुण्यापर्यंत नेलेली आहे मित्रांनो. ट्रेन ही पुण्यापर्यंत नेलेली आहे मित्रांनो. आणि हा खाली बघा मेगा हायवे आहे बघा. आणि हा जुना रोड आहे बघा, मुंबई पुणा हा जुना रोड आहे. आणि बघा हा खाली मेगा रोड आहे. तर चला आपण बघा जो गाड्यांसाठी जो हे आहे ना बोगदा आणि पहिला बोगदा आपल्या भारतातील हा पहिला बोगदा जी शिंगोबाजींनी दाखवला आणि इंग्रजांनी बोगदा करून मुंबई पुण्यापर्यंत रोड तयार केला, तो मी बोगदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा व त्या जुन्या रोडवर बघा हा एक पॉईंट आहे बघा पर्यटनासाठी बघा हा एक पॉईंट आहे बघा. इथं त्याला नागफणी असं बोलतात मित्रांनो. तर हे बघा इथं एक पॉईंट आहे. ह्या पॉईंटवर लोक बघा एन्जॉय करतायत बघा. इथं खाण्यासाठी बघा सुविधा आहेत बघा. इथं स्टॉल वगैरे आहे तुम्हाला इथं खाण्यासाठी मिळणार मित्रांनो. तर हे बघा तर तुम्ही पाहू शकता या बाजूला बघा तुम्ही पाहू शकता बघा खोपोली बघा. हे बघा खोपोली आहे आणि खालून बघा मेगा हायवे सुद्धा जातोय. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो.
तर आपण बघा बोगद्यापर्यंत जाणार आहे, जिथपर्यंत सिंगरोबाजीने म्हणजे आपले स्वातंत्र्यवीर सिंगरोबा यांनी जिथपर्यंत रस्ता दाखवला इंग्रजांना आणि त्या पद्धतीने इंग्रजांनी तो रस्ता तयार केला, तर तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर पहा, पुढील मी कहाणीला सुरुवात करतो मित्रांनो. तर इंग्रजांनी सांगितलं की आम्हाला ह्या मुंबई पुण्यापर्यंत आम्हाला रस्ता जोडायचा आहे आणि आम्हाला चालू करायचा आहे. तर आम्ही इथं दररोज येतोय जातो, आम्हाला काय रस्ता आम्हाला सापडत नाही. तर आम्ही हार मानून आम्ही माघारी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असं इंग्रज सर बघा, हा बोगदा दिसतो बघा, ट्रेनचा पहिला बोगदा बघा. तर त्या पद्धतीनं आम्ही माघात जाणार असं इंग्रजांनी सिंगरोबाजींना सांगितलं. आणि त्यावर सिंगरोबा म्हणाले, एवढंच काय, मी तुम्हाला रस्ता दाखवतो. त्या पद्धतीने इंग्रजांना त्यांनी पाठीमागून येऊन रस्ता दाखवला आणि शेवटी इंग्रजांनी हा रस्ता तयार केल्यानंतर इंग्रज सिंगरोबावर खुश झाले आणि त्यांना म्हणाले की बोल, तुला काय मागायचं आहे, ते तुला काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर सिंगरोबाला वाटलं की इंग्रजात आपल्याला आपण चांगलं काम केल्याबद्दल आपल्याला काहीतरी बक्षीस देणार. तर ते आपण खुश होऊन त्यांनी विचार केला या इंग्रजाला काय मागावं. सिंगरोबाजीकडे तर भरपूर संपत्ती होती, धन दौलत असे भरपूर असे संपन्न असे त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होते. मेंढ्या जवळजवळ जुन्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मेंढ्या त्यांच्या 400 ते 500 मेंढ्या होत्या. तर असे ते सिंगरोबा धनगर समाजाचे बांधव होते मित्रांनो. तर मित्रांनो, मला धनगर समाज हा उल्लेख करायचा नाही. धनगर म्हणजे धनाचा माणूस म्हणजे ज्याच्याजवळ धन असतं त्यांनाच बघा मित्रांनो धनगर असं म्हटलं जातं. तर चला मित्रांनो, त्याच्याबद्दल आपल्याला जास्त काय, तर मित्रांनो मी धनगर जर बोललो असलो तर मला क्षमा करा मित्रांनो. तर आणि हे ह्याचा उल्लेख केल्याशिवाय मी तुम्हाला एक कहाणी पूर्ण करू शकत नाही. तर मित्रांनो, मी धनगर बोलतोय त्याबद्दल मला थोडी क्षमा असावी. तर मित्रांनो बघा, तर हा बघा हा रस्ता चाललेला आहे त्या बोगद्यापर्यंत बघा. तर मी बोगदा तर बोगद्यापर्यंत तुम्हाला हा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर आता चला आपण पुढे चाललेलो आहे. तर आपली कहाणी कुठपर्यंत झाली तर बघा, इंग्रज अधिकारी आणि ह्याचं सिंगरोबाई यांचं संभाषण तिथपर्यंत आपली कहाणी आलेली आहे. तर मित्रांनो आता तिथून आपण स्टार्ट करूया. तर पहा, मग खुश झाल्यानंतर सिंगरोबाजींनी विचार केला की यांना काय मागावं. तर मित्रांनो, त्यावेळेस आपला देश हा पारतंत्र्यात म्हणजे इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता. आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. इंग्रजांचं आपल्या लोकांवर एवढ्या पद्धतीनं ते अन्याय करायचे, म्हणजे जमीन वसुलीचा सहारा जास्त प्रमाणात वसूल करायचे, लोकांना कर जास्त आकारायचे आणि ह्यातून सर्व लोक त्रस्त झाले होते. त्यामुळे हा विचार केला की इंग्रज जर आपल्या देशातून बाहेर जर निघून गेले तर आपला देश स्वतंत्र होईल, आपण आपल्या पद्धतीनं राहू असा विचार करून त्यांनी इंग्रजाला त्यांना मागणी मागितली की साहेब, तुम्ही मला द्यायचं आहे, माझ्याकडे काही कमी नाही, तुम्हाला द्यायचं आहे तर मित्र आम्हाला तुमचं स्वातंत्र्य द्या, जे तुम्ही आम्हाला पारतंत्र्य ठेवलं आहे ते तुमचं स्वातंत्र्य आम्हाला मिळवून द्या आणि आमचा पूर्ण देश सोडून द्या. असं सिंगरोबाने सडेतोडपणे इंग्रजाला बोलले की आम्हाला द्यायचं तर तुम्ही हे द्या. त्यावर इंग्रज अधिकारी भरपूर चिडले आणि चिडल्याने त्यांना राग अनावर न झाल्यामुळं त्यांनी काय केलं, सगळं गोळ्या पिस्तूल काढला. त्यांच्याकडे पहिले पिस्तूल आणि बंदूक होत्या. तर पिस्तूल किंवा बंदूक काढल्या असते मित्रांनो आणि त्यातील गोळ्या सरळ सिंगरोबांच्या अंगावर झाडल्या आणि त्यांचा जागेस मृत्यू झाला मित्रांनो. आणि मृत्यू झाल्यामुळे इंग्रज अधिकारी त्यांनी मृत्यू केला आणि इंग्रज अधिकारी तिथून निघून गेले आणि जिथे त्यांचा मृत्यू झाला तिथं त्यांना गोळ्या मारला. त्याच ठिकाणी मित्रांनो 1929 साली सिंगरोबा यांचं मंदिर वजा स्मारक बघा मित्रांनो बांधण्यात आलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवलं ते बघा, सिंगरोबा यांचं स्मारक आहे. तर त्यांना मित्रांनो आपल्या सरकारने त्यांना आपली स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं मित्रांनो आणि त्यांचा त्याचा जीव गेला मित्रांनो. तर आता बऱ्याच लोकांची मागणी आहे की आता जवळ मिसिंग लिंक जो तयार झालेला आहे त्या मिसिंग लिंकला स्वातंत्र्यवीर सिंगरोबा यांचं नाव द्यावं
अशी बऱ्याच लोकांची मागणी आहे. धरणे होत आहेत, आंदोलन होत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो माझी बी एक विनंती आहे की सरकारला सिंगरोबाचं तरी नाव द्यावं आणि त्यांचं नाव अमर करावं मित्रांनो. साहेब तर ही माझी कळकळीची विनंती आहे. तर मित्रांनो चला आपण आता पुढे जाणार आहोत. सिंगरोबा यांचं आपण जे 4 व्हीलरसाठी म्हणजे 4 चाकी वाहनासाठी जो बोगदा तयार करून रस्त्यापर्यंत पुण्यापर्यंत रस्ता तयार केला आहे तो मी तुम्हाला बोगदा दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. तर मित्रांनो पहा मी इथं लोणावळ्यापर्यंत आलेलो आहे मित्रांनो. मी आहे ना आलो कशानं तर माझ्या स्वतःच्या बाईकवर आलो. त्यामुळे मित्रांनो मला तुम्हाला बोगदा दाखवला जो सिंगरोबाजी आणि इंग्रजांना बोगदा खोदण्यासाठी दाखवला जो ह्या गाड्यांचा 4 व्हीलर गाड्यांचा जो बोगदा सांगितला तो बोगदा तुम्हाला मी दाखवू शकत नाही मित्रांनो. कारण या रोडला बोगदा तो मिळत नाही. तो मेळगावीला रोड जॉईन केलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला बोगदा दाखवू शकत नाही मित्रांनो. तर इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.